ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये पुन्हा एकदा चांगलीच जुंपली आहे। हाकेंनी पुन्हा एकदा मिटकरींवर खालच्या शब्दात टीका केली, तर मिटकरींनी देखील आता जोरदार पलटवार केला आहे। अमोल मिटकरी हा पुरता बावचळला आहे। या अमोल मिटकरीला एक माझा सवाल आहे की महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं, महायुतीला मतदान करा म्हणून सांगणं, ओबीसी महायुतीच्या बाजूला उभे राहतील म्हणून सांगणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणं आणि पुन्हा त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात या अमोल मिटकरीचा आका अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, ह्या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? तू नक्की काय करतोयस, काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार। महायुतीला पाठिंबा दिला होता हे त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेला आहे। त्यामुळं अमोल मिटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी 6 नंतर काही करत जाऊ नको, तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा। हाके हा तोडपाणी बहादर आहे, ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे। 24च्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचे काही कॅन्डिडेट उभे केले होते आणि नंतर प्रेशर गट तयार करून, एक दबाव गट तयार करून मग काही लोकांना त्यांनी विड्रॉल करायला लावला। त्याच्या अनेक ऑडिओ क्लिप्स, मला सगळ्या महाराष्ट्रातून, विशेषतः मराठवाड्यातून अनेकांनी पाठवलेत, अनेकांनी माझ्याशी फोनवर संपर्क केलाय आणि स्वतःची घरं भरायची असे काळे धंदे या हाक्याचे आहेत। त्याच्यामुळे मी त्याला परत सांगतोय की तू तुझ्या अवकातीत राहा, लायकीत राहा। तू जे म्हणतोय ना मिटकरीच्या उजव्या गालावर वाय आणि डाव्या गालावर जोरदार झेड काढणार, मी तुझ्या उजव्या गालावर, डाव्या गालावर आणि तुझ्या पार्श्वभागावर सुद्धा वाय झेड काढणार, एवढं तू लक्षात ठेव। तर या संदर्भात अमोल मिटकर यांनी एक ऑडिओ क्लिप देखील पोस्ट केलेली आहे, आपण पाहूयात। हा साहेब, कुठं? नांद्याकडे आलो। अच्छा, गावाकडं। अच्छा, उचलला का फॉर्म तुम्ही? हो, उचलला फॉर्म। कसं काय? हाके साहेबांचं प्रेशर आलं सकाळी, तुम्हाला म्हणलो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो, 1 तासाभरात बसू आपण दोघं जण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।